अच्छा. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 26 डिसेंबर 1946 ला नागपूर इथे झालेलं भाषण आहे. जी. त्या भाषणाचे ज्या ओळी आहेत त्या इतक्या चांगल्या आहेत. आपण बाबासाहेबांनी त्या कशा पद्धतीने मांडल्यात आपण तिथूनच सुरुवात करूया, कारण आपले मार्गदर्शक शेवटी बाबासाहेब आहेत. जी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, संधी दिल्यास बुद्धिमत्ता व क्षमतेबाबत आपण कुणाही पेक्षा कमी नाही. जी. संधी दिल्यास बुद्धिमत्ता आणि क्षमतेबाबत आपण कुणाही पेक्षा कमी नाही, हे आपणास पहिल्यांदा दाखवून द्यायचे आहे. बिलकुल. खूप भाषण अत्यंत सुंदर होतं जी. आणि ते केवळ युवकांसाठी होतं, म्हणून पहिला संदर्भ बाबासाहेबांच्या त्या 2 ओळींचा तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यानंतर ते म्हणाले, वैयक्तिक आनंदाच्या मार्गावर, मी परत एकदा सांगते, वैयक्तिक आनंदाच्या मार्गावर चालण्यासाठी नाही, बिलकुल. तर समाजाला मुक्त, बलवान आणि सन्मानित होण्यासाठी प्रयत्न करणे ही तुम्हा प्रत्येक युवकाची जबाबदारी आहे. बहुत अच्छा. क्या बात. या एका वाक्यात आपल्याला समजतं की युवकांना कुठल्या प्रकारची जबाबदारी देणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होतं. ज्यावेळी सर आपण आंबेडकरी चळवळ म्हणतो, तर ही आंबेडकरी चळवळ म्हणजे काय, तर अत्यंत सोप्या भाषेमध्ये आपण बोलू शकतो. तिला फार क्लिष्ट करण्यापेक्षा किंवा अवघड आणि कठीण करण्यापेक्षा सर्व पीडितांना आणि सर्व शोषितांना करणारी मानव मुक्तीची चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ. जोरदार टाळ्या असल्या पाहिजे. अतिशय महत्वाची मांडणी. सर्वात महत्वाचं जी. तुम्हा सर्वांना माहित असावं, ज्यावेळी महात्मा फुलेंनी, नक्कीच संदर्भ घेतला पाहिजे, ज्यावेळी महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी पाण्याचा हौद उघडा केला आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना म्हणाले की हा हौद तू या महारांसाठी का उघडा केलास, त्यावेळी महात्मा फुले म्हणाले होते, ही महार लढवय्यी जमात आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा, याच जमातीतून पुढे एक महापुरुष निर्माण होणार आहे. आणि तोच महापुरुष माणगावच्या परिषदेमध्ये छत्रपती शाहू महाराजांना डॉक्टर आंबेडकरांमध्ये दिसला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हाच तुमचा पुढे जाऊन नेता होणार आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती आज